नाही, मंत्र्यांवर नाही टीका केली आहे. भाजपचे नेते भाडखाऊ असं मी आता व्हिडिओ ऐकला. आता जो काय प्रसंग घडला तो चुकीचा आहे. एका कोणीतरी रिक्षा चालक आणि यांच्या वादामध्ये त्यांनी जर त्यांच्या कुठल्या नेत्यांना शिव्या दिल्या असतील तर ते निंदनीय आहे. सर्वप्रथम मी त्याची निंदा करतो. कोणीही कुठल्याही पक्षाच्या नेत्यांना व्यक्तिगत शिव्या देणं हे कुठल्याही महाराष्ट्राच्या आणि कुठल्याच भारतीय हिंदू माणसाच्या संस्कृतीत बसत नाही. कोणी करू नये, चुकीचं आहे. परंतु ही घटना घडल्यानंतर एका पक्षाचे जिल्हा प्रमुख जर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना अशा पद्धतीने बोलत असतील तर महाराष्ट्रातल्या जनतेला हे ठरवू द्या. तथाकथित जो त्यांनी शब्द वापरला, मला वापरायचा नाही पण कळला पाहिजे म्हणून मी वापरतो. भाडखाऊ कोण आहे हे महाराष्ट्रातली जनता ओळखून आहे. आणि पुन्हा त्यांना मी विनंती करतो, ठाण्यातले माझे सहकारी आहेत, त्यांना माझी नम्र विनंती आहे की पुन्हा तुम्ही असं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना हे शब्द वापरू नका. म्हणजे तो जो कोण रिक्षा चालक होता मद्यपी, त्याने केलेला प्रकार आणि तुम्ही न पिता केलेला प्रकार याच्यात काय फरक आहे? मग तुम्ही त्याला दोष देताय ना, तो चुकीचा बोलला म्हणून. मग तुम्ही आमच्या नेत्यांना अशा पद्धतीने बोलताय आणि आम्ही सुसंस्कृतपणे ऐकत राहायचं एकसारखं? असं होणार नाही. सुदैवाने तुम्ही कोणाचं नाव घेतलं नाही आहे, त्यामुळे आम्हाला त्यावर जास्त प्रतिक्रिया द्यायची इच्छा नाही. पण यापुढे तुम्ही असं करू नये. आम्ही बोलणार नाही, तुम्ही मर्यादा बाळगा. ठाणा सुसंस्कृत शहर आहे. आपण सर्वांनी मिळून ते मराठी माणसाची प्रतिष्ठा जपूया. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.